तपोवनमधील साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केलेला असताना दुसरीकडे एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल केल्याचं प्रकरण उघड झालंय। 300 झाडं तोडल्यामुळे पर्यावरणप्रेमी प्रचंड आक्रमक झालेत आणि त्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय। हरकतदारांची हरकत धुडकावून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करतायत। दुसरीकडे महापालिका प्रशासनाने रीतसर वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून वृक्षतोडी संदर्भातली सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे असा दावा केलाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये एसटीपी प्लांटच्या उभारणीसाठी 300 झाडांची कत्तल केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये एकच संतापाची लाट उसळलेली आहे। नाशिक महानगरपालिका प्रशासनाचा दावा आहे की आम्ही रीतसर वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती, ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडली, त्यानुसार ज्या हरकती आलेल्या होत्या त्यांचं समाधान केलं आणि त्यानंतरच वृक्षतोड केली आणि एसटीपी प्लांटच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली। मात्र पर्यावरणप्रेमींना हा दावा मान्य नाहीये। अहो हैदोस घातलेला आहे प्रशासनाने। कुऱ्हाड घालणार नाही, एक झाड तोडणार नाही, जवळपास 1400 झाडं तोडण्याचा त्यांचा दावा आहे। आणि हा म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून तर इकडून नांदूर नाक्यापासून या दोन्ही पट्ट्यांमध्ये जवळजवळ 1400 झाडांवर कुऱ्हाड पडतीये। पेपर नोटीस काढलेली होती, त्याच्या अनुषंगाने मी हरकत नोंदवलेली होती आणि सदर हरकतीच्या अनुषंगाने त्यांनी माझ्या कोणतीही प्रकारची सुनावणी घेतलेली नाहीये आणि माझ्यावर उलट गुन्हा दाखल करण्याच्या मला करिश्मा नायर यांनी धमकी दिलेली होती। काय धमकी दिली होती? का तुमच्यावर 353 नुसार आम्ही कारवाई करू जर तुम्ही ते आमच्या कामात जर अडथळा आणला तर। किंवा 200 पेक्षा झाडं असतील तर त्या तोडण्यासाठी तुम्हाला राज्य प्रशासनाची परवानगी लागते। तर या ठिकाणी तुम्ही 350 झाडं तोडलेत 2021चा जो कायदा आहे त्याप्रमाणे, तर या ठिकाणी तुम्ही 200च्या वर झाडं तोडलेत, 350 झाडं तोडलेत, तर या ठिकाणी तुम्हाला राज्य शासनाने परमिशन दिली होती का राज्य वृक्ष प्राधिकरणाने? तर कृपया ह्या सर्वची माहिती तुम्ही आम्हाला पर्यावरणप्रेमींना नाशिककरांना द्यावी। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।